भागवताचा महिमा। या कथेचा महिमा एकदा सनत कुमारांनी नारदाला सांगितला होता। महात्म्यात असे लिहिले आहे की मोठमोठे ऋषी आणि देवता ब्रह्मलोक सोडून विशाल क्षेत्रास ही कथा ऐकण्यास आली होते। या कथेत जो आनंद मिळतो तो ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे। योगी तर केवळ आपल्याच उद्धारासाठी प्रयत्नशील असतात, पण सत्संगी मात्र आपल्या बरोबर आलेल्या सर्व साथीदारांचा उद्धार करतो। लोक ज्याला बद्रिकाश्रम म्हणतात तेच विशाल क्षेत्र होय। स्कंद पुराणात कथा आली आहे की बद्रीनारायण विशाल राजासाठी आले होते। पुंडलिकासाठी श्री विठ्ठल आले होते। ज्या भक्तासाठी भगवंत येतात तो भक्त धन्य होय। बद्रीनारायण जगासमोर तप ध्यानाचा आदर्श ठेवतात। ते म्हणतात मी ईश्वर आहे, तरीही तप करतो, ध्यान करतो। तपश्चर्या वाचून मनाला शांती मिळत नाही। जीव कठीण तपश्चर्या करू शकत नाही, म्हणून भगवंत आदर्श समोर ठेवतात। जेव्हा मूल औषध घेत नाही तेव्हा आई स्वतः खाऊन दाखवते। तेव्हा कुठे मुलाला कळत असते की औषध ही खाण्याची वस्तू आहे। तसे पाहिले तर आईला औषध घेण्याची गरज नसते, परंतु मुलाच्या समजुतीसाठी ती घेत असते। श्री बद्रीनारायणाच्या मंदिरात लक्ष्मीची मूर्ती मंदिराच्या बाहेर आहे। स्त्री आणि बालक यांचा संग तपश्चर्येत विघ्नकारक असतो। यात स्त्रीची निंदा नाही, परंतु कामाची निंदा आहे। कुणालाही पत्नी किंवा मुले यांचा त्याग करण्याची जरुरी नाही। म्हणूनच सांगावे लागते की पत्नी व मुले सोबत ठेवून घरातच देवाचे भजन करा। त्याचप्रमाणे तपस्विनी स्त्रीसाठीही पुरुषांचा संग त्याज्य आहे। विशालपुरीत जेथे सनत कुमार राहत असत तेथे एकदा नारद मुनी फिरत फिरत आले। तेथे सनकादिक ऋषींना नारद भेटले। नारदांचे मुख म्लान पाहून सनकादिकांनी त्यांना उदासीनतेचे कारण विचारले। आपण चिंतित का आहात? आपण हरिदास आहात। श्रीकृष्णाचा दास कधी चिंतातूर नसतो। वैष्णव तर सदा प्रसन्न असतो। जो चिंता करत नाही तोच खरा वैष्णव असतो। वैष्णव तर सदा सर्वदा प्रभूचे चिंतन करीत असतो, तरीही आपण प्रसन्न का नाही? नारद म्हणाले, माझा देश दुःखी आहे। सत्य, तप, दया, दान माझ्या देशात राहिली नाहीत। माणूस बोलतो एक, त्याच्या मनात असते दुसरेच आणि करतो तिसरेच। आणखीन काय सांगू? उदरम भरिणो जीवाहा। सर्व जीव केवळ आपले पोट भरणारे व स्वार्थी झाले आहेत। समाजात कुणालाही शांती राहिलेली नाही। मी अनेक ठिकाणी फिरून आलो, तरी मला कुठेही शांती आढळली नाही। जय जय राम कृष्ण हरी।